राज्यातील लोकांची हजारो जणांची पेन्शन ही त्वरित बंद केलेली आहे। केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारची पेन्शन असो, या दोन्हीही सरकारने सरळ अलर्ट दिलेले आहे की या राज्यातील या लोकांची म्हणजेच त्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत, 3 कॅटेगरीतील लोकांची पेन्शन जाग्यावर थांबवली जाणार आहे। त्यामध्ये चौकशी केली जाणार आहे वयाची, तसेच तुमची वैवाहिक स्थिती असेल किंवा कोणत्या विभागामार्फत तुम्हाला पेन्शन येते आणि डॉक्युमेंटरी चौकशी म्हणजेच कागदपत्राची चौकशी केली असता तुमची पेन्शन त्वरित बंद केली जाणार आहे। नेमकी काय प्रोसेस आहे, काय अलर्ट केंद्र सरकारने दिलेला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण जर तुम्ही एक पेन्शन धारक असाल, तुम्ही केंद्र सरकारचे असो किंवा राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर तुमची ही पेन्शन लवकरच बंद होईल, कारण 1 एप्रिल 2026 पासून नवीन वित्त वर्ष चालू झालेलं आहे आणि या नवीन वित्त वर्षामध्ये नवीन रूल तसे बघितलं तर जुनेच रूल आहेत, परंतु तातडीने चौकशी सुरू करणं हे सरकारने, केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारच्या त्या विभागाने चौकशी ही सुरू केलेली आहे। त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला असणं हे गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात नेमके हे 3 कॅटेगरीतील लोक कोणती आहेत की ज्यांची पेन्शन हजारो जणांची पेन्शन हे प्रत्येक राज्यामध्ये बंद करण्यात आलेली आहे। शिवाय का बंद करण्यात आलेली आहे त्याची कारणे काय आहेत पाहूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे विधवा पेन्शन। आता विधवा पेन्शन ही प्रत्येक राज्यामध्ये चालवली जाते। खरं तर ही केंद्र सरकारचीच योजना आहे। केंद्रातून निम्म अनुदान आणि राज्यातून निम्म अनुदान या पेन्शन योजनेसाठी दिलं जातं आणि ही पेन्शन योजना ही भारतातील प्रत्येक राज्यामध्ये चालू आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची विधवा महिलांसाठी असलेली ही पेन्शन योजना आहे। आता ही पेन्शन हजारोच्या संख्येने महिलांची बंद करण्यात आलेली आहे। प्रत्येक राज्यामध्ये हजारोच्या संख्येने बंद करण्यात आलेली आहे। याची कारणे नेमकी काय आहेत, का बंद केलेली आहे ही पेन्शन? तर महत्त्वाचं म्हणजे समजा एखादी महिला आहे आणि त्या महिलेला तिचे पती एक्सपायर झाले आणि तिला विधवा पेन्शन योजना तिला लागू झाली, तिने विधवा पेन्शन योजना चालू केली, परंतु काही काळानंतर त्या महिलेने दुसरे लग्न केले आणि दुसरे लग्न केले असता त्या महिलेने ती पेन्शन पुढे तशीच चालू ठेवली आहे आणि ती पेन्शन तिची सुरू आहे। तिला पेन्शन मंथली येते, काही राज्यांमध्ये 2000 आहे, काही राज्यांमध्ये 1500 आहे। ही पेन्शन मंथली तिला 1500 पेन्शन येते। तर अशा पेन्शनधारक महिलांची पेन्शन ही त्वरित बंद केली जाणार आहे। शिवाय आता तुम्ही म्हणाल की सरकारला कसं माहीत पडणार, तर आता डिजिटल पद्धतीने सरकारची ऑनलाईन चौकशी करणे चालू आहे। त्यामुळे तुमचा प्रत्येक डॉक्युमेंट हे सरकारकडे आहे, त्यामुळे तुमची चौकशी ही कसून केली जाणार आहे आणि ज्या महिला अशा आढळतील अशा महिलांची पेन्शन आहे ती पेन्शन त्वरित बंद केली जाणार आहे। शिवाय त्या महिलेने जेव्हा दुसरं लग्न केलं आहे तेव्हापासून तिची जी पेन्शन आहे ती पेन्शन आलेली पेन्शन परत रिटर्न घेतली जाणार आहे, असा अलर्ट केंद्र सरकार तथा राज्य सरकारकडून सुद्धा देण्यात आलेला आहे। प्रत्येक राज्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर पहिल्या कॅटेगरीतील होती विधवा महिलांसाठी ही एक अट लावलेली आहे। या अटीत जर तुम्ही बसत असाल तर त्वरित तुमची पेन्शन तुम्ही स्वतःहून बंद करा, नसेल तर केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून सामाजिक न्याय विभाग प्रत्येक राज्यामध्ये असतो, त्या सामाजिक न्याय विभागाकडून ती पेन्शन ही बंद केली जाणार आहे। शिवाय मागची सुद्धा पेन्शन तुमची वसूल ही केली जाणार आहे। त्यानंतरची दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे वृद्धापकाळ योजना, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पेन्शन मिळते ते पेन्शन संदर्भातील अपडेट आहे। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बऱ्याच पेन्शन मिळतात, त्यामध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ पेन्शन योजना असेल किंवा बाकीची EPFO अंतर्गत येणारे EPS 95 पेन्शन योजना असेल किंवा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून येणाऱ्या ज्या पेन्शन आहे त्या पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे। कारण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा पेन्शन त्वरित बंद होऊ शकते। का तर
पहिली अट आहे ती म्हणजे वयाची अट आहे. जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही जी पेन्शन आहे त्या पेन्शनसाठी पात्र असू शकता. आता बरेच पेन्शनधारक असे आहेत की ज्यांचं वय 59, 58 आहे, परंतु त्यांनी आधार कार्डवरती किंवा ST पासवरती अशा डॉक्युमेंटवरती, कागदपत्रांवरती जास्त वय लावून घेतलेलं आहे आणि पेन्शन योजना चालू केलेली आहे. परंतु सरकारला आता कळणार आहे तुमच्या आधार कार्डवरून की तुमचं वय नेमकं किती आहे, किंवा सरकारकडे लाईफ सर्टिफिकेट तुम्ही जमा करतात ते सुद्धा असतं, त्याच्यावरती सुद्धा तुमचं वय समजणार आहे. त्यामुळे कोणी जर असं केलं असेल की 58, 59 वय आहे आणि तरीही आधार कार्डवरती वय वाढवून तुम्ही पेन्शन घेता, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुमची पेन्शन मागची तर वसूल केली जाईल, परंतु मग तुम्हाला इथून पुढे सुद्धा पेन्शन घेता येणार नाही. तर वयाची अट अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही आधार कार्डवरती वय वाढवून जर पेन्शन घेत असाल तर त्वरित पेन्शन घेणं थांबवा. त्यानंतर त्यामध्ये पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या पेन्शन योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला एक कंपल्सरी केलेलं आहे की लाईफ सर्टिफिकेट तुमचं दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जमा केलं जातं. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ज्यांनी लाईफ सर्टिफिकेट जमा केलेलं नसेल अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक अलर्ट आहे की ज्यांचं लाईफ सर्टिफिकेट जमा नसेल अशा वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन ही बंद केली जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा लाईफ सर्टिफिकेट जमा कराल तेव्हाच तुमची पेन्शन पुन्हा चालू केली जाणार आहे. त्यामुळे आता लाईफ सर्टिफिकेट बँकेत जाऊन जमा करायचं असतं, आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लाईफ सर्टिफिकेट जमासुद्धा करता येणार आहे. सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ आहेत यावरती की लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने कसं जमा करायचं ते व्हिडिओ पाहून तुम्ही मोबाईलवरून लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. किंवा साधा सोपा उपाय, तुम्ही तुमच्या नॅशनल बँकमध्ये जाऊन तुमचं लाईफ सर्टिफिकेट, जिथे तुमची पेन्शन येते तिथे जाऊन तुमचं लाईफ सर्टिफिकेट जमा हे करायचं आहे. तर दुसरी कॅटेगरी होती ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे दिव्यांग पेन्शन. आता दिव्यांग पेन्शनमध्ये भरपूर असा घोटाळा झालेला आहे, त्यामुळे दिव्यांगांसाठी तर कसून चौकशी चालू आहे. दिव्यांग पेन्शन म्हणजे हँडिकॅप्ड किंवा त्याला अपंग पेन्शन योजना म्हटलं जातं. या अपंग पेन्शन योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले दिसून येत आहेत, त्यामुळे सर्वात जास्त कसून चौकशी केली जात आहे ती दिव्यांग पेन्शन योजनेची. दिव्यांग पेन्शन योजनेची काय चौकशी, कोणते पॉईंट पकडले जाणार आहेत बघा. दिव्यांगांचं जे UDID कार्ड आहे किंवा ज्याला अपंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हटलं जातं, ते तुमचं जर टेम्पररी असेल तर तुम्हाला दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यासाठी परमनंट UDID कार्ड असणं हे महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय तुमची जी कागदपत्रे तुम्हाला दरवर्षी मागितले जातात एप्रिलमध्ये, ते एप्रिलमध्ये मागितलेली कागदपत्रे जर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केली नसतील तरीसुद्धा तुमची पेन्शन ही बंद होऊ शकते. त्यामुळे जी कागदपत्रे तुम्हाला एप्रिलमध्ये जमा करावी लागतात, तसं बघितलं तर काही राज्यांमध्ये एप्रिलमध्ये जी कागदपत्रे जमा करावी लागतात त्या कागदपत्राबद्दल एक परिपत्रक येतं, परंतु काही राज्यामध्ये आलेलं नाही आणि काही राज्यामध्ये हे परिपत्रक आलेलं आहे. जेव्हा तुम्ही परिपत्रक येईल तेव्हा ती कागदपत्रे जमा करून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जमा केली नाहीत तर त्वरित तुमची पेन्शनसुद्धा बंद होऊ शकते. किंवा जर तुम्ही खोटी दिव्यांग प्रमाणपत्र काढले असतील, म्हणजे थोडीशी कुठेतरी चोट लागली असेल आणि त्याच्यावरून तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र काढलं असेल तर सरकारला आता ते समजणार आहे आणि तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र तिथे डिसमिस केलं जाणार आहे आणि तुमची दिव्यांग पेन्शन योजना ही सुद्धा बंद केली जाणार आहे. शिवाय कायदेशीर कारवाईसुद्धा अशा लोकांवर होऊ शकते. तर अतिशय महत्त्वाचा आजच्या व्हिडिओमधून 3 कॅटेगरीतील पेन्शनधारक आहेत. त्या पेन्शनधारकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा अलर्ट आहे, कारण सध्या नवीन वित्त वर्षापासून कसून चौकशी चालू आहे, डिजिटल पद्धतीने चौकशी चालू आहे. आणि जर तुम्हाला यात सापडायचं नसेल, म्हणजेच तुम्ही खरे असाल, तुमचं सर्व पूर्तता असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जे दिव्यांग टेम्पररी UDID कार्डवाले आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक ज्यांनी लाईफ सर्टिफिकेट जमा केलेलं नसेल किंवा वय जास्त लावलं असेल, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांचं विधवा होऊन पुन्हा लग्न झालं असेल तरीही पेन्शन घेतात, अशा सर्व
सर्व व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ दिव्यांग पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमची एक मदत त्यांची लाईफ बनवू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर डाऊट कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला त्यांचा आन्सर द्यायचा प्रयत्न केला जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.